वसई पूर्वेच्या वालीव परिसरामध्ये जे आहे की रस्त्यासाठी मोठा खड्डा खोदला होता आणि त्या खड्ड्यामध्ये पडून 2 तरुण जखमी झालेले आहे। वसईच्या वालीव परिसरात जे शालिमार हॉटेल आहे आणि त्याच्या बाजूला जो रोड आहे त्या रोडच्या जो एका बाजूला जो आहे गटारासाठी किंवा रस्त्यासाठी खड्डा खोदला आहे। 2 मोटरसायकल तरुण तिथे आले आणि त्यांना तो खड्डा दिसला नाही आणि मोटरसायकल सगट ते तरुण त्या खड्ड्यामध्ये पडले आणि यामध्ये 2 तरुण जे आहे ते गंभीर जखमी झालेले आहे। एकाची प्रकृती चिंताजनक आहे, तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट देखील आहे। तर दुसरीकडे ही घटना घडल्यानंतर देखील जे आहे की पालिकेला जाग आलेली नाही, पालिकेने त्या ठिकाणी खड्डा बुजवण्यासाठी किंवा तिकडे बॅरिकेड लावण्याचा प्रयत्न केलेला नाही, कारण की पावसाळ्यामध्ये जी आहे की आधी रस्त्याची गटाराची कामं ही पूर्ण करावी लागतात। पावसाळ्यात अशी कुठल्याही प्रकारची कामं अपूर्ण ठेवायची नसतात, हा शासनाचा नियम आहे। परंतु असं असताना देखील जे आहे की इकडचे ठेकेदार किंवा कॉन्ट्रॅक्टर अपूर्ण काम ठेवतात आणि त्याचा फटका ह्या लोकांना पडतो। जखमी झालेले तरुण आहे त्यांचं नाव आहे चंदन गौतम आणि रमेश यादव। त्यामुळे तुम्ही देखील पावसाळ्यामध्ये अशा प्रकारे रस्त्यावरून वाहतूक करत असाल तर रस्त्याचा साचलेल्या पाण्याचा अंदाज घ्या आणि तरच प्रवास करा, नाही तर तुमच्यावर देखील अशी वेळ येऊ शकते। मी सोहेल शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारचा जिल्हा उपाध्यक्ष आहे वसई विरारचा। आम्ही हे आमचे जिल्हाध्यक्ष ओबीसी सेलचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिवाजी पाटील यांनी एक आठवड्याभरात आधी तक्रार दिलेली महानगरपालिकेमध्ये, बातमीसुद्धा पेपरामध्ये आलेली, न्यूज चॅनलमध्ये सुद्धा आलेली आहे, खड्डा लवकरात लवकर याची डागडुजी करा अन्यथा आम्ही आंदोलन करणार म्हणून। पण तरीसुद्धा आजपर्यंत त्यांनी कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही आहे आणि आज खूप प्रचंड खूप मोठा इकडं ॲक्सिडेंट झालेला आहे। तो मरता मला वाटतं इथेच मरण पावला असता जर आम्ही वेळेवर इथं पोचलो नसतो तर। आम्ही कसं बसं करून त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवला, आता तो हॉस्पिटलमध्ये मरेल का जिवंत राहील याचा काहीही भरोसा नाही आहे। तो अजूनही तो व्हेंटिलेटरवर आहे आणि याचा पूर्ण जो जबाबदार आहे तो पूर्ण वसई विरार महानगरपालिकेचा आहे, कारण त्यांनी कुठल्याच प्रकारचं काम इथे अजून केलेलं नाही आहे, लोकांना कुठल्याच प्रकारची सुविधा देत नाही आहे, घरपट्टी सगळ्या कर वसूल करतात लोकांकडून आणि कुठल्याच प्रकारचं काम करत नाही। एवढा निकृष्ट दर्जाचा रोड इकडं बनवलेला आहे। हा रस्ता शालिमार हॉटेल ते सागर सिटी बिल्डिंग धुमालनगर इकडचा रस्ता आहे आणि उद्याच्या उद्या याला जे काही असेल त्याची भरपाई महानगरपालिकेने त्या माणसाला करून द्यावी एवढीच माझी मागणी आहे।